शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक झाली आहे। शिवराय पुतळा दुर्घटनेतील प्रमुख आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक झाली आहे। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आला असताना या आपटेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी आपटेला कल्याणमधील घरातून ताब्यात घेतलं। 26 ऑगस्टला पुतळा कोसळल्यापासून आरोपी आपटे फरार होता। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सुनील, शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील ही मोठी अपडेट, कारण 10 दिवसांपासून ज्याचा शोध सुरू होता त्या आपटेला आता अखेर ताब्यात घेतलाय, काय सविस्तर अपडेट? अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून सिंधुदुर्ग गुन्हे शाखे असतील, ठाणे गुन्हे शाखे असतील, कल्याण गुन्हे शाखा आणि त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठ पोलीस विविध पथक करून त्याचा शोध घेत होते। अखेर जयदीप आपटे आज सायंकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान आपल्या घरी आपल्या कुटुंबाला भेटण्याला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली। एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता त्यानंतर जयदीप आपटे आपल्या घराला टाळा लावून तिकडनं फरार झाला होता आणि त्याचे आई आणि त्याची पत्नी जी होती ती शहापूरमध्ये आपल्या नातेवाईकांच्या घरी होती। त्या ठिकाणी देखील गुन्हे शाखेचे पथक पोहोचून त्यांचा जबाब नोंदवला होता व त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला कल्याणच्या त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवलं होतं। आज ज्या वेळेला पोलिसांचं नजर चुकवत जयदीप आपटे त्या ठिकाणी आला त्यावेळेला पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर कल्याण झोन 3 DCPच्या कार्यालयात नेले आणि सध्या या ठिकाणी जे सिंधुदुर्ग गुन्हे शाखा आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता कल्याण पोलीस जे आहेत त्या जयदीप आपटे याला घेऊन सिंधुदुर्गच्या दिशेने निघालेले आहेत। धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।